नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर RTE प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर ऑनलाईन फॉर्म सुरू होण्यापूर्वी ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत। तर ऑनलाईन फॉर्म सुरू होण्यापूर्वी तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करायचे नाही आहेत। तर याच्यामध्ये तुम्ही जे ऑनलाईन माहिती जी भरणार आहात तर यासाठी तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट जवळ असणे गरजेचं आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो, तर काही जे पालक आहेत ते भाडे करारावरती राहत आहेत, म्हणजेच रेंटवरती राहत आहेत। तर यांच्याकडे जो भाडे करार आहे तो ऑनलाईन फॉर्म सुरू होण्यापूर्वीचा पाहिजे, म्हणजे आजच्या तारखेच्या पूर्वीचा पाहिजे। जर आजच्या तारखेच्या नंतरचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी प्रॉब्लेम येणार नाही आहे, परंतु ॲडमिशन घेतेवेळी पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। तर याचबरोबर इतर जे डॉक्युमेंट आहेत जसे की कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं जे आधार कार्ड असेल तर हा डेटा फक्त फिल करावा लागतो, कोणतंही सर्टिफिकेट अपलोड करावं लागत नाही। आणि याचबरोबर तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या 1 किलोमीटर परिसर आणि त्याचबरोबर 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा, तर यापैकी केवळ 10 शाळा तुम्ही निवडू शकता। त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला शाळांचा प्राधान्यक्रम कसा निवडायचा आहे तर हे देखील पाहू शकता। आणि याचबरोबर तुम्हाला फॉर्ममध्ये देखील या तुमच्या जवळच्या 1 किलोमीटर तुमच्या घरापासून असणाऱ्या अंतरावरतीच्या शाळा, त्याचबरोबर 3 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या शाळा, तर या सगळ्या शाळा उपलब्ध होतात। याच्यापैकी तुम्ही 10 शाळा तुम्ही घेऊ शकता। तर याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी जर काही तुम्हाला शंका असतील तर आपल्या या व्हॉट्सअप ग्रुप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहेत, तेथून देखील तुम्ही विचारू शकता। व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही विचारू शकता, घाई करू नका। तर याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही आहे। जर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जात असाल तर त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचे त्यांचे चार्जेस घेतले जातात। ऑनलाईन फी तुम्हाला कोठेही भरावी लागत नाही। तर अपेक्षित आहे फॉर्ममध्ये चुका करायच्या नाही आहेत। जर तुम्हाला फॉर्म भरताना जर काही तुमच्या चुका झाला तर तुम्हाला डायरेक्ट हा फॉर्म डिलीट करायचा आहे आणि पुन्हा नव्याने हा फॉर्म भरायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ऑनलाईन फॉर्म असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशन देखील ऑनलाईन रिबनच्या माध्यमातून सिलेक्ट करावं लागणार आहे। तर या काळजीपूर्वक बाबी आहेत, तर या सर्व ज्या बाबी आहेत तर या विचारात घेऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर याबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम ग्रुप देखील तुम्ही जॉईन करू शकता। अधिक माहितीसाठी जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तर RTE प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।